आजकाल एक नवीन फॅड सुरू झालेलं आहे. धर्माची, संप्रदायाची, संतांची व्याख्या देत असताना आम्हाला प्रत्येक वेळेस विज्ञानाचं संपुट जोडायची एक विचित्र सवय लागली. आम्ही मॉडर्न असतो, आम्हाला ॲपलपासून सॅमसंगपासून सगळ्या टेक्नॉलॉजीज अंगात आणायला भिणायला आवडतात. अगदी वायर असलेला हेडफोनसुद्धा आम्हाला आजकाल चालत नाही. पण लक्षात ठेवा, विज्ञान कुठेच कमी नाही. आम्ही कुठे म्हणत नाही की विज्ञान खाली आहे आणि आम्ही वर आहे. कदाचित दोघेही समसम असतील, परंतु विज्ञानाकडे माया नाही, विज्ञानाकडे प्रेम नाही, विज्ञानाकडे भाव नाही. धर्म आणि विज्ञानामध्ये फक्त एकच फरक आहे. दोघंही प्रयोगाने सिद्ध होत असतील, दोघं आम्ही इकडे सायंटिस्ट म्हणतो, तुम्ही त्यांना तिकडे महात्मा म्हणत असाल, सगळं ठीक आहे. परंतु अध्यात्मामध्ये आणि विज्ञानामध्ये एकच फरक आहे, तो म्हणजे भाव. उद्या दिवसात तुम्ही रोबोट तयार कराल, तुम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सने त्या रोबोटला तुमच्या सगळे कामं करायला लावाल, परंतु तो रोबोट लहान लेकरू रडल्यानंतर त्याचं पोट दुखतंय की त्याला भूक लागली आहे म्हणून स्तनांनी दूध पाजू शकणार नाही. हाच भाग आहे धर्मामध्ये आणि विज्ञानामध्ये. एखादा व्यक्ती विभळत असताना तो AI नावाचा रोबोट जो आहे तो कदाचित त्याला पेन किलर देईल, अँटीबायोटिक देईल, परंतु तो एखाद्या म्हाताऱ्याला कुठेतरी जाऊन कुरवाळू शकून त्याला 2 मिनिटं तो 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 प्रेमाचा स्पर्श देऊ शकणार नाही, ज्यांनी त्याची मुक्ती होईल. म्हणून मी म्हणत असतो की प्रत्येक गोष्टीला सायंटिफिक लेबल लावणं आवश्यक नाही. आमची श्रद्धा आहे, आमची श्रद्धा ती आम्हाला परिपूर्ण आहे बरं का. आम्ही कुठल्याही सरकारी कार्यालयात जाऊन रजिस्ट्रेशन मागून श्रद्धा ठेवलेली नाही, ती आम्हाला जन्मजात आमच्या पूर्वजांनी दिलेली आहे. कुठल्या गॅझेटमध्ये उल्लेख असो नसो, कुठल्या सरकारी ऑफिसमध्ये नोंद असो नसो, अहो महाराज, आधार नव्हतं तेव्हा सुद्धा आपल्याला आधार होता ना. कुठेतरी एक पद्धत आली म्हणून आधार कार्ड आपण दाखवतो, तो सरकारचा सन्मान आहे. परंतु ही बाब संप्रदायामध्ये कुठे लागू करायची नाही. ज्ञानोबा तुकोबा हे सर्वस्व आहे, ज्ञानोबा तुकोबा हे अमरत्व आहे, ज्ञानोबा तुकोबा हे मोक्ष आहे, आणि हो, ती संजीवन समाधी आहे, आणि हे सदैव वैकुंठ गमन आहे. आम्हाला तुमच्या पुराव्याची काय, कोणाच्याच पुराव्याची गरज नाही. हा आमचा कुळाचा प्रश्न आहे, हा आमच्या धर्माचा प्रश्न आहे, हा आमच्या मायबापाचा प्रश्न आहे, हा आमच्या कुटुंबाचा प्रश्न आहे. आम्हाला विचारून तुम्ही बोलायचं, तुमच्या बोलण्याने आम्ही समजणार नाही. आणि खरंच ना, म्हणून म्हणतो बाबा, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, भक्ती प्रेमाविण ज्ञान नको देवा. तुमच्याकडे ज्ञान असेल म्हणून तुम्ही सिद्धता करायसाठी अनेक प्रमाण देता. आमच्या संतांनी भक्ती आणि प्रेम पहिले जोडायला सांगितलं. आमच्याकडून ते घेऊन जा आणि मग तुमचं ज्ञान पाजळ. त्यामुळे गंगेच्या या तटावर भगवान नारायणाने ऋषिकेश नाम धारण केलं, आणि ते नाम श्रीमद भगवद्गीतेमध्ये सुद्धा आलं. त्या ऋषिकेशच्या धर्तीवर आज एवढा मोठा उत्सव होतोय संप्रदायाचा. आज गंगाजींना सुद्धा कुठेतरी आनंद वाटतो जेव्हा जेव्हा हा सप्ताह होतो. त्या निमित्ताने गंगाजीला एकत्रितपणे एवढ्या लेकरांकडून ज्ञानोबा तुकोबा ऐकायला मिळतं. मगाशी सगळे पावले खेळत असताना 2 मिनिटं गंगाजीलाही वाटलं असेल की हो, ज्ञानोबा नामदेवराय हे माझ्याकडे येऊन गेलेत बरं. हो हो. त्यामुळे मला तरी असं वाटतं की संप्रदाय आपला आहे, त्याचं संपूट, त्याचं प्रमाण इतरांनी आम्हाला देऊ नये. आम्ही आमच्या भावना, आम्ही आमची श्रद्धा परिपूर्णपणे ठेवतो. ज्ञानोबा तुकोबा हे अत्युच्च आहे, ते अत्युच्चच राहणार. रामकृष्ण. आणि आपल्याला आपला अहंकार पाहिजे. नाही बाबा, मी कुठल्या कार्यक्रमात जातो ना, दुसऱ्याने तुम्ही तुमच्या मला